हो दादा, बटाटे काय भाव किलो? 30 रुपये किलो. टमाटे 60 रुपये किलो. हो दादा, 5-15 रुपये कमी करा. अण्णांचा माणूस म्हणून भेटला की काय मला? आहे पण आता उन्हाळ्याचे दिवस लागले, 2 रुपये होत आहे तो उद्या शेतकऱ्याला. मग गणू दादा काय म्हणतो? अण्णाच्या आचार्य मग फुकटच होता का भाजीपाला? हं? फुकट कुठे घेतो मी? त्यांना 5-15 कमी तर करायला लावतो. या काय घ्यायचं होतं तुम्हाला? हो, पैसे कुठे देणार? राव द्या, खिशात ठेवा ते. हो, अन्नाचे माणसे टेन्शन घेऊ नका, पैसे काय लागतं ते द्या. हं? मी काय म्हणतो गणू चला साहेब, हो, काय करतो? भाजीपाला घ्यायचा आहे मला. हो, चला. हो गणू दादा इकडे काय करतो? हो, मला भाजीपाला घ्यायचा आहे. हो या ना गणू दादा घेता येईल भाजीपाला. मग हल्ली बंगल्यावर मेजवान चालू आहे का? हा, जोरात पार्ट्या चालू आहे? मग पाहुणे रावणे येणं जाणं चालू आहे. तुम्हाला खूप लोकांचा स्वयंपाक करावा लागतो. मग आहे का? मग तुम्हाला थकल्यासारखं होत असेल. काय करतं म्हणून दादा, जबाबदारीची खांदो जबाबदारीच काम असतं ना. तुम्हाला तर माहिती आहे अण्णांच्या बंगल्यावर पाहुणे किती जण असतं. हो बरोबर. अहो थकायला तर होतं, पण थकणं फार आता काय करू काय. पण तुमच्यासारखी माणसं असल्या कौतुकाला मग थोडं प्रसन्न वाटतं. बरं निघू का आता? माझ्या मागे भरपूर काम आहे आता. हो वस्तात काय काय करता 5 मिनिटं तरी बोला आमच्याशी. हल्ली लयच पाहुणे यायला लागले. हा खास करून मुंबई पुण्याचे. हा? तुम्हाला अण्णांचे कॉन्टॅक्ट माहित नाही का? मुंबई पुण्याचं काय घेऊन बसलाय? मागच्या महिन्यात दिल्लीचे आले होते. हो वस्तात तुमच्या अन्नाचं कौतुक ऐकायला उभा ऐका मी. हो मग जाऊ द्या, मला लय काम पडतं. हो वस्तात मला एक सांगा, कालचे पाहुणे आले होते ते पुण्याचेच होते ना? पण म्हणजे मला असं म्हणायचंय की जास्त जाती महत्वाचे होते का असं? हा होते, पण तुम्हाला काय सांगू? प्रत्येकच गोष्टीचे प्रश्न विचारत नसतात. तुम्हाला तर माहिती ना आपल्या लक्की दादा जरा कसं आहे. हो म्हणा दादा, एक तर आपल्या त्या दोघांच्या याच्यात नाही पडायचं. दोघांची एक तर भाऊबंदकी आणि त्या विकी व्हायला कळ ना, पार सुजवून बोल मला. जरा भाई तुमचे पैसे जरा. असं काय करता? हो वस्तात एवढं काय घाबरता? तुम्हाला तुमच्या जेवणाच्या कल्लेची शपथ. मला खरं खरं सांगा, काल जे पाहुणे आले होते अण्णाला भेटायला आले होते का विकीला बघायला आले होते? ऐका, आता जे सांगतो ते आपल्या दोघांमध्येच आहे. हो हा आले होते पाहुणे, पण विक्की भाईला बघायला आले होते. आणि पाहुणे चांगले मोठे होते. त्यांचे मुंबईला पुण्याला मिलचे कारखाने आहे. आणि पोरगी तर विक्की भाईपेक्षा जास्त शिकेल. बरं हे ऐका, हे ठेवा, परत नंतर 500 देतो पुढच्या वेळेस. हा मला फक्त एकच काम करा, मुलीच्या बापाचा नंबर काढून. नाही हो, त्या दादाच्या मोबाईलला कोणी हात नाही लावत. मी जातो. ओ वस्तात तुम्ही माझ्या मम्मीच्या नात्यातून गाव आले लागता. हा अहो, पण पकडला गेलो नंबर काढत मला ते काढून टाकतील नोकरीवरून. ऐका, मी सांगतो तसं करा, काहीच होणार नाही. कान इकडे करा. काम शिरप्या काका, हा विकी दादा, आले का तुम्ही? कसं चाललंय काम? व्यवस्थित चाललं एकदम. झालं व्यवस्थित? हो हो ठीक आहे. रोजगार कुठे? आहे ना, काम करू राहिले. बरं. किती मायनिंग झाले माझा? आता 4-5 झाले. आता बाकीचं काम चालूच आहे. चला दाखवा तर. चल रे. काय रे? काय करू राहिला? काही नाही, डपाटीवर आलो होता. ठेवला ना? चल निघ.
चला काका. अय स्वरे झेपत नाही तो ऑर्डर घेते कशाला ग? हा? आणि ऍडव्हान्स पैसे तर आधीच घेते. हा? आणि काम करायचं पूर्ण पत्ता नाही. एक टवळे, पहिले तर माझं नाव स्वर आहे. तुझ्या तोंडून तरी माझं नाव नीट घ्यायचं. हा? दुसरी गोष्ट, उरला विषय तू दिलेला ऑर्डरचा. तू एकटीची तर मला नवसाची नाहीये, मला बाकीच्या पण ऑर्डर असतात. मी काय तुझ्याकडे आमंत्रण घेऊन आले नव्हते मला पण ऑर्डर दे म्हणून. तुझ्या भरोशावर नाही सांगते हे सगळं. पटलं तर ऑर्डर द्यायची, नाही दिली तरी चालतीये. मुळात आहे ना तुम्हाला ऑर्डर देऊच नको का? एकतर आधीच ना पार डोक्याचा जाळ करून ठेवलाय. तुला बघितलं ना तरी चिडचिड आलं होतं मला. बाई किती माज झाली या पोरीला. हा? 4 पैसे काय कमवायला लागली, 3-4 ऑर्डर काय मिळायला लागल्या. तू तर डोक्यावर बसायला लागली. कळतंय ना कोणाशी बोलते तू? महिला बचत गटाची अध्यक्ष मी, आणि त्याच बचत गटामधून तुला कर्ज काढून हा धंदा उभा केलाय. समजतंय काय? अय अध्यक्ष, महिला बचत गट काही तुझ्या बापाचं नाहीये. गावातल्या सगळ्या महिलांनी मिळून बचत गट चालू केलं होतं. तुझ्या एकटीच्या जीवावर नाही चालू केलंय. आणि तो अध्यक्ष कोणामुळे झाली आणि कशामुळे झाली ना अख्ख्या गावाला माहिती. नीट आणि अध्ययन मध्ये बोलायचं काय, नाहीतर ह्या जिपऱ्या पकडील आणि मशीन मध्ये असं तोंड दाखवाय ना तुझं. कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही मी. अय गुबडे, मी कामाचंच बोलायला आले होते. तू चांबर सौक्ष केला. समजलं काय? ए चल, नाही करायची तुझी ऑर्डर मला. आणि तुझे काय ते ऍडव्हान्स पैसे आहे ना, सायंकाळी येऊन घेऊन जा. ए जास्त शहाणपणा करू नको. सगळं समजतंय मला का अशी बोलतेय तू, आणि का माझा आलाय तुला. नीट ऐक आता. तू किती पण प्रयत्न केले ना, तर लक्कीला ना माझ्यापासून हिसकवू शकत नाही. आणि तू किती पण प्लॅन केले ना, तुझे नाही प्लॅन फ्लॉप केले ना, बघ आता. ए कुत्रे, असं पण तू नादाला लावलंय त्याला, समजलं ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या प्रेमात जेवढी ताकद आहे ना, तुझे गावभर लकी लकी करत फिरते ना, आज तर तुझा लकी माझ्याकडे येईल. ए भवानी, शिस्तीत राहायचं. जे तुझी जी पोपटासारखी चालते ना, एक दिवस नाही बोलती बंद केली ना, तर नावाची शकुंतला बाई राहणार नाही. अरे चल निघ, 1756 पाहिलंय तुझ्या सारख्या. ए चल तुले. अरे चल निघ रे, छपरी कुठली कॅरेक्टरलेस. चल. बोला ना इनामदार साहेब. हा जाऊन आले काय? मग कसं वाटलं एकंदरीत? बर. हा काय म्हणता काय? अहो अहो आपलं काय ठरलं होतं असं नका करू. जे जे ठरलं त्या पद्धतीने बर. असं असं ठीक आहे ठीक आहे. मग काय तुमच्या पद्धतीने होऊ द्या. नकारच म्हणायचं आता काय दुसरं. चालेल चालेल. शिरप्या, हा कुठं बरं राहिलं रे? हा चारा बिरा टाक बाईला ना. बर ऐक ना, एक काम कर, आपल्या विकीला पाठवून दे इकडे जरा अर्जंट. पाठव पाठव, जाऊ दे, तुला काय सांगतो पाठव. चल हा ठीक आहे. बोला ना. काय बोलायचं? थोडं तातडीने बोलून घे. नाही काय नाही, काय हे इनामदार साहेब आले होते ना, नेहमी प्रमाणात झालं. काय म्हणतो?
काय नकार कळवलं ते? काय अहो अण्णा त्यांची मुलगी मला इम्प्रेस झाली त्या दिवशी शेत दाखवायला गेलतो ना हा. तर तुम्ही स्वतः नंबर घेतला माझा 2 दिवस झाले आम्ही चॅटिंग करतोय म्हणजे तुम्ही आमच्या पुढचे निघाले का? हे बघा बाबा अहो अण्णा तिने ब्लॉक करून टाकले त्यांना आल्या मुलीने म्हणजे दाखवलं का पुन्हा? ठीक आहे. नेमकी पातळ पिवळे जुलाब आहे ना कोणी केले पक्क माहिती आहे मला. अण्णा डोक्याच्या वरती पाणी चालल्या जाते आता बरं का. काळजी करू नका विकी, काळजी करू नका. आम्ही आहे ना तुमच्या पाठीशी. अण्णा जर जवळचे नसते ना ते मोडून टाकला असता आत्ताच. आलो अण्णा. तुमच्या या साध्या पोळ्या स्वभावामुळे आहे ना अख्खं वाटोळ झालं. अहो बदलारा स्वभाव. अख्खी जमीन आहे तोच कसतोय आणि बाकीचे धंदे आहे त्याच्यातून कमाई होती ती वेगळंच. अरे याच्यामुळे किती बाप बेटे माच करून राहिले, किती गुरमी चढली त्यांना. का ग माई तू पण सपोर्ट करते यांना? अरे काय अरे काय अरे 15 एकर जमीन आहे. आपल्या वाट्याला किती आहे? 2.5 एकरचा गुटखा. आणि काय त्याच्यात बी ती अर्धी आहे ना ती लोकांकडून पाणी घेऊन कसायला लागते. अर्धी तर पडितच आहे मला, त्याचा तर उपयोग पण नाही. फायदा कमी नुकसानच जास्त आहे. ते काही नाही माई आप्पा. तेव्हा मी तुम्हाला सांगतो वरच्या इरीवरची जी आहे ना तुकडा तो आपला त्याच्यावर मी कर्ज का नाही मला पण धंदा टाकायचा आहे. अरे असं त्या कायावर कर्ज करून स्वतःच स्वार्थ साध्य होत नाही आणि त्याचा उपयोग पण नाही, ते धार्जिनं होत नाही. ओ आप्पा जग कुठं चाललंय, तुम्ही कुठं चालले? आणि तो जो लक्ष्मीचा डायलॉग आहे ना इकडे बा, तो जो लक्ष्मीचा डायलॉग आहे ना त्याचा पण तिला कमवायला पण लक्ष्मीच लागते. समजलं का तुम्हाला? म्हणजे तुमचं काय म्हणणे मी माझा तरुण पण असं बाय घालू का? मला काय आहे का नाही हाऊस माऊस एन्जॉयमेंट लाईफस्टाईल काही माझी आहे का नाही? का असेच गरिबी झुरत सतत कष्ट करत याच्याकडे हात पसरवत दिवस काढू का? माई आप्पा बाकीचं काही मला माहित नाही. तेव्हा जर तुम्ही माझी ऐकली नाही गोष्ट आता मी सांगतो बरं आप्पा, माई अख्खी जमीन फुकून टाकला मी. अरे सोन्या हे सगळं तुझंच तर आहे. एकुलता एक पोऱ्या आहे आम्हाला. सगळं नीट होईल जरा दमानं आणि शांततेनं घे. आता हे बी खरं आहे का त्या भामट्या अनानी पंचांना आणि सरपंचाला मुठीत घेऊन सगळी जमीन बळकावली. आता हे साधा भोळा माणूस याला त्या येळाला काही बोलता आलं नाही. जाऊ दे बाळा, तो बघणारा आहे. योग्य वेळ आली तर सगळं नीट होईल. तुला स्टेशन घेऊ नको. अगं माई त्याला टेन्शन म्हणत्या. अरे बाळा तेच ते येड्या बोळ्या आईचं असंच बोलणं राहतं ना. तुमचा देव आणि हे तुमचं जे तत्वज्ञान आहे ना याच्या पायी मेंटर व्हायची पाळी आली मला. समजला का? लक्की भाऊ कुठे तुम्ही? काय रे डोक्याचा पहिलेच आहे ना काम झालं. आणि पहिल्यात सुचना व्हायला नीट बोल काय. बरं आलो
येऊ का? Yes. हळू पे रे, हळू पे ना. हा. बाहेरचे तर ठासूतात, घरचे ठासूतात. अरे कुठं सुख नाही. आपले माहीन आप्पा तर त्यांना म्हणलो तो आपला एरिवालचा तुकडा नाही का वरचा, त्याच्यावर कर्ज काढू. नाही आप्पा नाही, माई नाही, ते म्हणतात काळी आई, पाप लागत, हे लागत. कसं जगायचं माणसं? द्याना लागते भाई, एवढा काय लोट घेता? काय जाऊ बरं, ते जाऊ द्या लकी भाऊ. एक विषय आपण कंप्लीट केला. कोणता? तो तुम्ही सांगितला होता तो, आठवा. अरे भाडे काळे नीट सांग ना, कोणता? तो नंबर वाला विषय. कोणता? पुण्याच्या नंबर लिहा का? हो भाई, अरे भाई आले इकडे. कॉंग्रॅच्युलेशन. मुलीने नकार दिला पण कोण? इतक्या मी शेवट. ए काय, कोणती मुलगी? पाहिलं रॉक आहे. स्पिनिंग कार्यक्रम कसा करायचा ना, या दोघी पुत्रांकडून शिकून घे. हा ना भाऊ. अरे नीट बोल बर का. भाडकाऊ लग्न मोडलं तू माझं. कोणी बोलला? तूच मोडला. वाचला तू. बस ठीक आहे, ठीक आहे. हे पॅक घ्या. बरं, मी